मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही नक्की ही रेसिपी बघणार आणि ट्राय करणार। तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि माझा मुलगा आहे 2 वर्षाचा, ज्याच्यासाठी मी आज खूप महत्त्वाची आणि खूप झटपट बनणारी आणि तेवढीच गुणकारी रेसिपी बनवलेली आहे, जी तुम्हाला मी शेअर करणार आहे। आता इथे मी छोटीशी मेथी घेतलेली आहे आणि छान असं तिला मस्त त्याचा कडवटपणा जाईपर्यंत आपल्याला तव्यावर थोडीशी परतवून घ्यायची आहे। त्यामध्ये मी थोडेसे 2-3 लसण पाकळ्या आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता इकडे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। इथे मी चवीनुसार हळद, काळी मिरी पावडर, गरम मसाला, नमक आणि बेसन पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याची तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी मी यूट्यूबवर मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, पूर्ण डिटेल्स तुम्ही नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आणि इकडे बघू शकता मी मस्त दोन्ही बाजूनी तूप लावून भाजून घेतलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल सर्दी खोकला कसं, आता ॲक्च्युली मेथीमध्ये एवढं अँटीऑक्सिडंट असतं, त्यामुळे बाळाला सर्दी झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि जी घशात जी खवखव होत असते त्यामुळे गरम मेथी असल्यामुळे बाळाला त्यामुळे त्रास होत नाही आणि याचा खूप फायदेशीर आहे। आणि ही चवीला इतकी भन्नाट असते की तुमचे बाळ जे सर्दीमध्ये खाणं पिणं कमी करतं ते नक्की ट्राय करेल। इतका मऊ लुसलुशीत आणि इतका छान असं आपला मेथी थेपला तयार आहे आणि नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला आवडेल। नक्की माझी रेसिपी ट्राय करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।